चेतन, आपण माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निश्चित लागली चेतन, एरवी मात्र प्रसार माध्यमांनी विचारल्यावर चटकन प्रतिक्रिया देणारे माणिकराव कोकाटे आज मात्र काही न बोलता निघून गेलेत. निश्चितच आपण पाहू शकतो. निश्चितच आता तरी माध्यमांशी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे. प्रचंड माध्यमांनी त्यांना गरडा घातलेला होता, मात्र एक शब्दही त्यांनी काढलेला नाहीये. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत होणाऱ्या या चर्चेमध्ये नेमका आता कुठला निर्णय होता हे पाहावं लागेल. कारण एकंदरीत जी गर्दी बाहेर उसळलेली होती, कोकाटे यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे आणि थेट आता ते कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झालेले आहेत. परिणामी बैठकीत निर्णय काय झाला या संदर्भातील अंतिम माहिती आहे की थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीनंतर देऊ शकतात किंवा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या संदर्भात काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेल. लागवी अगदी अजित पवार अद्यापही दालनात आहेत चेतन, पण या सगळ्या विषयी मात्र एक सवाल उपस्थित होतोय. राजीनामा की खातं बदलणार हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. एकूणच देहबोली काय अंदाज वर्तवणारी आहे? निश्चितच कुठलेही एक्सप्रेशन किंवा कुठलीही प्रतिक्रिया न देता आता थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं असेल कृषी मंत्री कोकाटे आहेत ते कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले आणि एकूणच माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. या घडीची महत्वाची बातमी, माणिकराव कोकाटे कॅबिनेटच्या बैठकीकरता पोहोचलेले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत माणिकराव कोकाटे दाखल झालेले आहेत. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. या चेतन, या सगळ्याचा आता काय अर्थ लावायचा? माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा होते. माणिकराव कोकाटे दिलगिरी व्यक्त करतात आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे कॅबिनेटच्या बैठकी करता जातात. म्हणजे राजीनामा घेतला नाही असा त्याचा अर्थ काढायचा का? काय म्हणावं? निश्चितच राजीनामा घेतला नाही असा अर्थ काढता येईल, कारण आता कॅबिनेट बैठकीसाठी कोकाटे रवाना झालेले आहेत आणि अजित पवार देखील कॅबिनेट बैठकीसाठी गेलेले आहेत. परिणामी या बैठकीमध्ये आता जी कारवाईची माहिती आहे ती दिली जाईल आणि मुख्यमंत्री या संदर्भातील अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे आता कॅबिनेट बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. लागवी कारण ज्या प्रकारचे निर्णय महायुतीने दिलेले आहेत, प्रत्येक पक्षाचा प्रमुख आहे तो त्या पक्षातील आमदार असेल, मंत्री असेल, या संदर्भात कारवाई करेल आणि तुर्तास पहिला अधिकार होता तो अजित पवारांचा होता. त्यामुळे अजित पवारांनी तब्बल तासभर कोकाटेंसोबत चर्चा केली आणि आता या चर्चेअंती काय निर्णय घेतलेला आहे तो कॅबिनेट बैठकीत ते मांडतील. त्यानंतर मुख्यमंत्री आहे तो अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे जी शिफारस आता अजित पवार करतील की मंत्रिपदावरतून डच्चू द्यायचा की फक्त खाते बदल करायचा, कारण ज्यांच्या नावाची चर्चा सुरू होते ते मकरंद पाटील देखील या बैठकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये उपस्थित झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे कृषी मंत्रीपदी आता मकरंद पाटील यांची वर्णी लागणार की कोकाटे यांना पुन्हा एकदा एक संधी पक्ष देतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आता कॅबिनेट बैठक सुरू होते, या बैठकीनंतर नेमका या संदर्भातील खुलासा होऊ शकतो. लागवी अगदी या सगळ्या संदर्भात अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं असंही कळतंय चेतन. जी बंद दाराआड चर्चा झालेली आहे, आपण पाहतोय की त्या ठिकाणी योगेश कदम सुद्धा त्या ठिकाणी आता कॅबिनेटच्या बैठकीकरता गृहराज्यमंत्री पोहोचताना दिसत आहेत. सध्या तो देखील चेहरा फार चर्चेत आहे चेतन. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना असं म्हटलं जात आहे बंद दाराआड जी चर्चा झाली अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये, अजित पवार यांचा असा सूर होता की किती वेळा तुम्हाला समजून घ्यायचं, तुम्ही माफी मागणार, बोलणार, माफी मागणार आणि त्यानंतर माफ करायचं, असं किती वेळा आणखीन होत राहणार असं म्हणत दादांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. पण आतापर्यंत दादांच्या सगळ्या कामगिरीचा जर आढावा घेतला तर बेधडक अजित पवार असं खरं तर वर्तन राहिलेलं होतं आणि तशीच खरं तर महायुतीची भूमिका सुद्धा आहे. कारण फडणवीसांनी देखील जे वक्तव्य केलेलं होतं, फडणवीसांचं म्हणणं होतं कारवाई तर होणारच अशा सगळ्या कृत्यावर, अशा सगळ्या मंत्र्यांवर, कारण जर केली नाही तर मात्र एक वेगळा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे काय घडू शकतं चेतन? निश्चितच लागवी, कारण आता अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये राज्यातील मोठ्या महापालिका असतील, नगरपालिका असतील आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये विरोधकांच्या हाती जर आयतं पोलीस द्यायचं नसेल, विशेष करून ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसंदर्भातील हे असंवेदनशील वक्तव्यामुळे प्रचंड संतापाची लाट होती. मग त्यामध्ये 1 रुपया भिकारी घेत नाही असं वक्तव्य असेल किंवा दुसरीकडे ओसाडगावची पाटीलकी म्हणून कुठेतरी कृषी विभागाची अवहेलना असेल. तिसरं म्हणजे विधिमंडळामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना श्रमिक यंत्रणाचा व्हिडिओ असेल. अशा एक ना एक अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा कृत्यातून कृषी मंत्र्यांनी कुठेतरी महायुती सरकारला अडचणीत आणलेलं होतं. परिणामी याच
अशा प्रकारे जर तुम्ही वक्तव्य केलीत, अशा प्रकारे वर्तन केलं तर तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, अशी आता एक मेसेज देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे जरी धनंजय मुंडेंचा पहिल्या 6 महिन्यामध्येच राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर आल्यामुळे दुसरा राजीनामा घेतला तर निश्चित बॅकफूटवरती आगामी निवडणुकात जाऊ लागू शकतं। त्यामुळे एक ठोस कारवाई, मात्र त्यामुळे बॅकफूटवर जाण्याची वेळ येऊ नये म्हणून खातेपालट हा एक मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो आणि त्यामध्ये मग मकरंद पाटील सारखा एक नवीन चेहरा, प्रामाणिक चेहरा, त्याला संधी दिली जाऊ शकते, जे ग्रामीण भागाची ज्याला जाण आहे, आणि मग कुठेतरी मदत व पुनर्वसन सारखा विभाग देऊन सातत्याने माध्यमांसमोर येण्याची वेळ येऊ नये, सातत्याने अडचणीत येणारं खातं नसल्यामुळे अशा साईड ट्रॅक खाते देऊन कुठेतरी कोकाटेंनाही पुनर्वसन केलं जाऊ शकतं। मात्र शिक्षा ही दिलीच पाहिजे आणि तो मेसेज जनतेपर्यंत गेला पाहिजे, तरच महायुती सरकारला आपली प्रतिमा जी मलिन झालेली आहे ती पुन्हा सुधारण्यास मदत होऊ शकते। आणि म्हणूनच हा जो आता मध्यम मार्ग काढला जातो की खाते बदलाचा, तो सूत्रांच्या माहितीच्या आधारे समोर येत आहे। परिणामी आता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हाच मार्ग महायुती अवलंबते की आणखी काही वेगळी कारवाई होते, जहाल कारवाई होते का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी शेवटचा सवाल चेतन, या सगळ्या घटनेनंतर आता कॅबिनेटला सुद्धा सुरुवात होईल, अजित पवार सुद्धा आपल्या दालनातून निघतील आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सहभागी होतील। या कॅबिनेटच्या बैठकीनंतर या सगळ्या संदर्भात अजित पवार यांची काही पत्रकार परिषद होणार आहे का, प्रसारमाध्यमांशी दादा काही बोलणार आहेत का, काय भेटीत घडलं याविषयी थेट दादाच डिक्लेअर करतील का? निश्चित लागवी अद्यापर्यंत असा अधिकृत निरोप नाहीये, मात्र शक्यता बळावलेली आहे की आता इतकी प्रदीर्घ बैठक घेतल्यानंतर, कॅबिनेट बैठकीनंतर पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांना आपली भूमिका मांडावी लागेल। त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर पक्ष कार्यालयासमोर किंवा मंत्रालयातच त्यांची प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे। या बैठकीमध्ये निश्चितच या पत्रकार परिषद नसली तरी प्रतिक्रिया ते व्यक्त करतील, एक बाईट देतील जातात आणि त्यामध्ये आपली भूमिका अजित पवार स्पष्ट करताना पाहायला मिळतील। एवढंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा या संदर्भात भाष्य करण्याची शक्यता आहे। मात्र जर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली तर मात्र मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मिळणं कठीण दिसू शकतं। मात्र तुर्तास पक्षप्रमुख आणि त्यांच्या विभागाचे प्रमुख म्हणून कुठेतरी अजित पवारांकडून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ शकते आणि त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। यामध्ये नेमकं कोकाटेंवरती कुठली कारवाई अपेक्षित आहे किंवा त्यांच्या जागी नेमकं खातं कोणाला दिलं जाऊ शकतं या संदर्भाची सुद्धा अधिकची माहिती अजित पवार देऊ शकतात। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।